महाराष्ट्र धर्म. मराठा तेतुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. मग हा महाराष्ट्र धर्म काही वेगळा आहे का? महाराष्ट्र धर्म तोच आहे जो ईश्वराने प्रदान केलेला आहे, ज्याला आपण वैदिक सनातन धर्म म्हणतो. आजकाल हिंदू हा शब्द थोडा हे झालेला आहे, त्यामुळे मी वैदिक सनातन म्हणतो. हरकत नाही तोही शब्द घेण्यासाठी, पण काही लोकांच्या मते तो जरा हरकत नाही, आपण त्याच्यावर नको बोलूयात. तो वैदिक सनातन धर्म आहे. तो धर्म या संतांनी आपल्या जीवनातून लोकांना दिला. त्यामुळे या संतांच्या जीवनावर एक दृष्टिक्षेप आपण टाकला पाहिजे. तो दैनंदिन जीवनामध्ये, दैनंदिन आपल्या रोजच्या जीवनामध्ये तर टाकलाच पाहिजे, परंतु त्यांची जयंती अथवा त्यांची पुण्यतिथी किंवा दासनवमी अथवा समर्थांचा जन्मदिवस, आविर्भाव आणि तिरोभाव तिथी या दिनांवरती किंवा या काही वेळी आपण त्यावर अधिक काय म्हणतो आपण डीपली किंवा अधिक सिरियसली, अधिक गांभीर्यानं त्याच्यावर विचार चिंतन केलं पाहिजे, तत्वचिंतन केलं पाहिजे. हे का केलं पाहिजे? तर त्यातून आपल्याला आपली जीवन जी यात्रा आहे ती कशी आपण चालावी, आपण आपल्या जीवनात कसं मार्गक्रमण करावं हे आपल्याला लक्षात येतं. समर्थांनीच प्रत्यक्ष याबाबत आपल्याला उदाहरण दिलेलं आहे, ते म्हणजे शिवाजी महाराजांचं उदाहरण आहे. शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वावा साक्षेप भूमंडळी असं सांगितलं ना. तसं आपण समर्थांच्या बाबत किंवा तुकोबांच्या बाबत सुद्धा म्हणू शकतो की तुकोबांचे 8वावे रूप, समर्थांचे 8वावे रूप, समर्थांचा 8वावा प्रताप. समर्थ इथपर्यंत थांबत नाही, नुसतं आठवण करायची. हा बाबा आठवलं, मग पुढं काय? शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे कैसे बोलणे, समर्थ लिहितात पुढे. ते प्रत्येकाबाबत लागू होतं. मग ठीक आहे, आठवलं आम्ही, पुढे काय करायचं? तर पुढं समर्थ म्हणतात शिवरायांशी आठवावे, जीवित तृणवत मानावे. आपण असं म्हणू शकतो, समर्थांशी आठवावे, जीवित तृणवत मानावे, इहलोकी परलोकी तरावे कीर्तिरोग. समर्थांनी आपल्याला एक अजेंडा किंवा एक पद्धत सांगितलेली आहे की आपण काय करायचंय, या सगळ्यांना आठवायचंय. या सगळ्या महापुरुषांना, शिवाजी महाराजही आहेत, या सगळ्यांना आठवायचंय आणि काय करायचंय, जीवित तृणवत मानावे. आपल्या जीवाला, आपल्या शरीर स्वार्थाला, शरीर सुखाला एका तृणाप्रमाणे नगण्य मानायचंय आणि इहलोकी परलोकी तरावे कीर्ती रूपे. कसं तरावं? या लोकात आणि परलोकी तरावे कीर्ती रूपे असं सांगितलं. कसं? मना चंदनाचे परित्वा झिजावे, परी अंतरी सज्जना निववावे, देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना ही क्रिया द्रव्य. समर्थांनी लगेच लिंक केलेला आहे तो श्लोक मनाच्या श्लोकामध्ये. चंदनाच्या प्रमाणे झिजायचंय, संतांकरिता, भगवंताकरिता, धर्माकरिता, देशाकरिता चंदनाप्रमाणे झिजायचंय. आणि तशाप्रमाणे झिजून काय करायचंय? मना चंदनाचे परित्वा झिजावे, परी अंतरी सज्जना निववावे, सज्जनाप्रमाणे वागायचंय. आणि मग आपण इहलोकी आणि परलोकी तरू. आणि मग पुढे समर्थ म्हणतात, याहुनी करावे विशेष, तरीच म्हणवावे पुरुष. मी माझ्या शिवाजी महाराजांच्या व्याख्यानातही ही वेळ खूप वेळा वापरतो ही ओळ. याहुनी करावे विशेष, याच्यापेक्षा काहीतरी विशेष करा, तरीच म्हणवावे पुरुष. म्हणजे काय? तरीच तुम्ही भारतीय म्हणून स्वतःला म्हणून घ्या की मी भारतीय आहे. हे कधी म्हणून घ्यायचं? समर्थ म्हणतात हे कधी म्हणून घ्यायचं? जर तुम्ही या सर्व संतांपेक्षा काहीतरी विशेष कराल. अर्थात त्यांच्याप्रमाणे विशेष आपल्याला करता येणार नाही, एवढंही शक्य नाहीये की त्यांनी जे केलंय आपण, त्यांनी केलं त्याप्रमाणे आपण चालायचंय, एवढंच आपण करायचंय. आणि म्हणून पुन्हा पुन्हा आपल्या अंधारलेल्या वाटेमध्ये येतोय आता आवाज? मला वाटतं मध्यंतरी म्यूट झालो होतो मी. ओके. हा, तर मी काय म्हंटल, याहुनी करावे विशेष, तरीच म्हणवावे पुरुष. यापेक्षा काहीतरी विशेष करा असं समर्थ म्हणतात, मगच भारतीय म्हणून घ्या स्वतःला. किंवा
विशेष काहीतरी केलंच पाहिजे असं नाही. त्यांनी जे सांगितलंय त्याच्यावरच आपल्याला चालायचंय आणि त्यासाठी आपण त्यांच्या जीवनाचं अवलोकन, अनुसरण आणि अनुकरण या दोन गोष्टी आहेत. विचारांचं होतं ते अनुसरण आणि कृतीचं होतं ते अनुकरण. काही ठिकाणी अनुसरण करायचंय, काही ठिकाणी अनुकरण करायचंय. त्याच्यासाठी आपल्याला काय पाहिजे? महत्वपूर्ण गोष्ट, त्यांचं जीवन माहिती पाहिजे. ज्याप्रमाणे अंधारलेल्या वाटेमध्ये दीपस्तंभ आपल्याला प्रकाश धोत देऊन मार्ग दाखवतात, ज्याप्रमाणे अंधारलेल्या वाटेमध्ये रात्रीचे चांदणे आणि चंद्र आपल्याला मार्गक्रमण करण्यासाठी मदत करतात, त्याप्रमाणे अंधारलेल्या या जगामध्ये काहीच माहिती नाहीये. तद्विज्ञानार्थम सगुरुमेव विगच्छेद. गुरु किंवा हे संत आपल्याला मार्गक्रमण करण्यासाठी मदत करतात. आपल्याला त्यांचं जे जीवन आहे, जे एका अग्नीप्रमाणे, तप्त अग्नीप्रमाणे की ती जळत राहतीये, त्यांचे कष्ट हे त्यांच्या जीवनाला जळत ठेवतायत. ते जळले कशासाठी? अब्दुल कलाम म्हणतात, इफ यू वॉन्ट टू बी सन यू हॅव टू बी फर्स्ट बर्न लाईक हिम. सूर्यासारखं व्हायचं असेल तर सूर्यासारखं जळावं लागतं. तर ते जळणं, ते त्यांचं ज्वलंत जीवन कशासाठी आहे? तर त्यांच्या त्या ज्वलंत जीवनातून निघालेल्या प्रकाशाने आपल्याला आपल्या वाटा सापडाव्यात म्हणून त्यांचं जीवन आहे. आणि म्हणून आपल्या वाटा शोधण्यासाठी समर्थांसारख्या महान आणि ज्यांनी विश्वाला सगळं काही दिलं, कोमळ वाचापासून ते विमळ पर्यंत सगळं काही दिलं. फक्त कोमळ वाचा नाही, गोड गोड बोलणं नाही, वा तुम्ही किती छान दिसता आणि मागून काटा काढायचा असं नाही. विमळ करणी, प्रामाणिक काम, इथपर्यंत समर्थांनी सगळं दिलेलं आहे. त्या समर्थांसारख्या, तुकोबांसारख्या महान लोकांच्या जीवनाचं अवलोकन, अनुकरण, अनुसरण आपल्याला करायचं आहे. आणि त्याच्यामुळे आज आपला कार्यक्रम हा घेतलेला आहे की आम्हाला समजलेले श्री समर्थ रामदास स्वामी. मुद्दामून याचं नाव असंच ठेवलं का? कारण मी म्हंटल एखादा व्यक्ती येईल, तो बोलेल, एकपात्री फ्लो होईल सगळा. इकडून इथं जातंय, आता ते कितपत इथपर्यंत जातंय, इथून इथं जातंय का नुसतंच वरून आपलं केस विंचरल्याप्रमाणे निघून जातंय, सांगता येत नाही. पण तुम्हाला काय कळाले? समर्थ तुम्हाला काय कळाले? मुलांना मी म्हंटल आमच्या की तुम्ही बोला, समर्थांवर तुम्ही बोला, आणि तुम्ही बोलल्याने काय होईल? समर्थ तितकेच समोरच्यालाही कळतील. त्यामुळं राघव आहे, प्रणव आहे, ओम आहे, त्यांनी अभिषेक आहे, त्यांनी सगळ्यांनी तयारी केलेली आहे. मला वाटतं प्रणवनी केलेली असेल, पण मी तरी त्याला विनंती करतो की जर जमलं तर शेवटी 1-2 मिनिटं समर्थांवर किंवा या सर्व याच्यावरती बोल. आणि इतरही कुणाला समजा समर्थांवरती 2 मिनिटं आपलं हे ठेवायचं असेल, आपलं मत किंवा आपलं समर्थांप्रती आपल्या कृतज्ञता व्यक्त करायच्या असतील तर कृपया या जे हे आहे ना, माझं किंवा अद्वैत पिंपळीकर म्हणून एक हे आहे, अद्वैत जरा अनम्यूट होऊन तर त्याला तुम्ही नाव हे करा, मला किंवा त्याला नाव तुम्ही चॅट बॉक्स मध्ये लिहू शकता, जेणेकरून मग आम्ही मला पुढे जाऊन संधी देऊ. तर सुरुवात आपण ओम पासून करूया. समर्थांचं जे कवित्व आहे, आपल्या महाराष्ट्राला अनेक कवी लाभले, त्यातल्या त्यात मोठे म्हणजे तुकोबा, ज्ञानोबा तर ते तर आहेच आहे. माझ्या मराठाची आहे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू. काय कॉन्फिडन्सनी सांगितलंय ज्ञानोबांनी की ब्रह्मविद्येचा सुकाळ आहे माझ्या मराठी नगरीमध्ये. एवढी ब्रह्मविद्या मराठीमध्ये आणली त्यांनी. तुकोबा पण म्हणाले की काय, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू, शब्दाची आमुषा जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन जन लोका. मग मला यांचा कॉन्फिडन्स बघूनच भरता येतं की काय कॉन्फिडन्स असावा त्यांच्यामध्ये की आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू. तर अशा प्रकारे समर्थ ही तितकेच मोठे कवी, त्यांची कविता, त्यांचं कवित्व आणि त्या कवितेमध्ये ओतप्रोत भरलेला भक्तिभाव, अध्यात्म आणि तत्वज्ञान याबाबत ओमला मी विनंती करतो त्याने कृपया आपलं जे व्याख्यान आहे किंवा आपले समर्थांप्रती जी हे आहे भावना आहे ती आमच्या समोर ठेवावी. जय जय रघुवीर समर्थ. आवाज येतोय?
जय जय रघुवीर समर्थ. गणाधीशतो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभतो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, तमो पंथानंतया राघवाचा. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. कल्याणानां निधानां कलिमलमथनं, पावनं पावनानां पाथेयं यन्मुमुक्षोः सपदि परपदप्राप्तये प्रस्थितस्य. विश्रामस्थानमेकं कविवरवचसां जीवनौ सज्जनानां, बीजं धर्मद्रुमस्य प्रभवतु भवतां पूतये राम नाम. जय जय रघुवीर समर्थ. समर्थांचं कवित्व. मुळात काव्य हे दोन प्रकारे तयार होतं. एक स्फुरलेलं असतं आणि एक रचलेलं असतं. स्फुरलेलं काव्य म्हणजे त्या व्यक्तीच्या अंतरंगातून परमेश्वराविषयी किंवा कुठल्याही गोष्टीविषयी ज्या उत्कट भावना उमटतात त्या काव्य रूपात ओळीबद्ध केल्या जातात, ते म्हणजे स्फुरलेलं काव्य. आणि रचलेलं काव्य म्हणजे एखादा विषय किंवा एखादं ध्येय ज्याचं वर्णन करायचंय किंवा ज्याच्या विषयी लिखाण करायचंय, काव्य करायचंय, असा डोळ्यासमोर ठेवून त्याच्याविषयी जेव्हा मुद्दाम होऊन विचार करून लिहिलं जातं तेव्हा ती झाली रचना. समर्थांची सगळी काव्य ही स्फुरलेली आहे. भगवंताकडे बघून समर्थ त्या काव्याने बाहेर स्फुरलेली काव्य आहे. या स्फुरलेल्या काव्यांचं एक वैशिष्ट्य म्हणजे मनुष्याची भाषा किंवा त्याच्या भाषेवरचं प्रभुत्व किती आहे हे आपल्याला त्यातून लक्षात येतं. कारण त्याच्या अंतरंगात जे भाव उमटतात ते त्याच्या वाणीतून, वैखरीतून आपल्या समोर येतात. आणि ते जेव्हा येतात तेव्हा ते शब्द कसे वापरतात, त्यांची रचना कशी करतात, यावरून त्यांचं भाषेचं ज्ञान, आपल्या मराठी भाषेचं त्या काळी प्राकृत, तिचं ज्ञान किती उत्तम होतं ते आपल्याला लक्षात येतं. कथा आहे. रामनवमीचा उत्सव मोठा केला जायचा आणि तेव्हा समर्थ मोठा उत्सव करायचे आणि मोठा भंडारा असायचा, भोजन प्रसाद असायचा. त्यासाठी शिवराय नेहमी रामनवमीच्या आदल्या दिवशी भरपूर धान्य समर्थांना पाठवत असत. त्या वर्षी दक्षिण मोहिमेत अडकल्यामुळे शिवरायांना रामनवमीचं औचित्य साधून समर्थांना धान्य पाठवणं जमलं नाही आणि सगळे शिष्यगण चिंतेत पडले. आता काय करायचं? समर्थांना विचारायला लागले. तेव्हा समर्थ म्हणाले, कल्याणा इकडे ये. म्हणून त्यांनी कल्याण स्वामींना बोलवलं. एका रात्रीत एका बैठकीत समर्थांनी सांगितले आणि कल्याण स्वामींनी लिहून काढले असे 205 मनाचे श्लोक समर्थांनी तयार केले. रामनवमीच्या सकाळी समर्थांनी आपल्या प्रत्येक शिष्याला ते दिले आणि सांगितलं की यातले 5-5, 10-10 प्रत्येकाने पाठ करायचे आणि घरोघरी जाऊन भिक्षा मागायची. आणि त्या दिवशी भिक्षेने जे अन्न मिळालं, भिक्षा मागून, मधुकरी मागून जे अन्न मिळालं, त्यातून असा उत्तम जसा नेहमी होतो तसाच किंवा त्यापेक्षाही थोडा जास्त उत्तम असा रामनवमीचा जन्मोत्सव झाला. एका रात्रीत आणि एका बैठकीत समर्थांना जे स्फुरलं असे 205 मानाचे श्लोक त्यांनी कल्याण स्वामींकडून लिहून घेतले. समर्थांचं लेखन, आता समर्थांच्या एकूण लेखनाविषयी बोलायचं झालं तर ते किती अफाट आहे याचा आपण एक थोडक्यात आढावा घेऊ. समर्थांनी श्री दासबोध, मनाचे श्लोक, भीमरूपी महारुद्रा, पंचसमासी, आनंदवन भुवनी, सायम उपासना आणि करुणाष्टके जी आपण या आधीच म्हटली, स्फुटकाव्य, 21 समासी किंवा जुना दासबोध, आत्माराम आणि आपण म्हणतो त्यातल्या जवळपास सगळ्या आरत्या समर्थांनी लिहिलेल्या आहेत. आता काव्याविषयी बोलायचं झालं तर काव्यातली प्रतिभा काय असते? काव्य हे वृत्तात आणि अलंकारांमध्ये बसवलेलं असतं. वृत्त हे काही निकष आहेत
त्या निकषांच्या आधारे त्या काव्याचं परीक्षण केलं जातं. 3 प्रकारची वृत्त असतात: अक्षरगण वृत्त, मात्रा वृत्त आणि छंद वृत्त. अक्षरगण वृत्त म्हणजे अक्षरांचे मराठी व्याकरणात गण पाडलेले आहेत आणि त्या अक्षरांचा आणि गणांचा उपयोग करून जे वृत्त तयार ज्या प्रकारची वृत्त तयार होतात त्यांना अक्षरगण वृत्त असं म्हणतात. तर अक्षरगण वृत्तांमध्ये अक्षरांची संख्या, त्यानंतर कुठे यती म्हणजे आपण म्हणता म्हणता थांबतो, मना सर्व लोकां सिरे वावे, ते सी आणि वे शेवटी इथे आपण 2 ठिकाणी थांबतो, त्याला यती असं म्हणतात. दीर्घ अक्षर उच्चारायला आपल्याला 2 मात्रा वेळ लागतो, त्याला गुरुस्वर किंवा गुरु अक्षर असं म्हणतात. आणि ह्रस्व अक्षर म्हणजे अ इ उ हे ह्रस्व आणि आ इ उ हे सगळे दीर्घ आणि हे मिळून तयार झालेली सगळी व्यंजन अक्षर हे सगळे लघु आणि गुरु अशा क्रमांमध्ये त्यांची विभागणी केलेली असते. तर समर्थांनी मनाचे श्लोक हा जो मूळ ग्रंथ लिहिला तो अक्षरगण वृत्ता या प्रकारामध्ये मोडतो. अक्षरगण वृत्तांमध्ये भुजंग प्रयात नावाचं वृत्त आहे. त्या वृत्तामध्ये समर्थांनी लिहिलेले 205 मनाचे श्लोक मोडतात. विशेष गोष्ट अशी की भगवान वेदव्यासांनी भगवंताच्या मुखातून जी गीता आली त्याचे लिखाण केलं, ती लिहिताना सुद्धा त्यांनी 2 प्रकारच्या चालींचा वापर केलेला आहे. हे आपण जेव्हा भगवद्गीता म्हणतो तेव्हा आपल्या लक्षात येतं. पण समर्थांनी सांगितलेले 205च्या 205 मनाचे श्लोक हे एकाच वृत्तात कुठेही चालीचा भेद न होता तसेच्या तसे म्हणता येतात. भुजंग प्रयात वृत्तामध्ये 4 चरण असतात प्रत्येक मनाच्या श्लोकाचे. आता आपण गणाधीश ज्योतिष सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ अनंत या राघवाचा, असे 4 चरण भुजंग प्रयात वृत्तामध्ये प्रत्येक श्लोकामध्ये असतात. प्रत्येक चरणात जर तुम्ही मोजलीत तर 12 अक्षरे येतात आणि यती म्हणजे आपण जे थांबतो ते 6व्या आणि 12व्या अक्षरावर असे 2 यती येतात आणि त्याचे गण य य य पडतात. ते गण कसे पडतात ते मराठी व्याकरणात आहे. तर पहिलं अक्षर य गणातलं पहिलं अक्षर हे लघु आणि नंतरची 2 अक्षरे ही गुरु असतात. आता आपण उदाहरणार्थ ही एक ओळ घेऊया. मना सर्व लोकां सिरे वावे. भुजंग प्रयात म्हणजे साप जसा 2 वेळा वळण घेऊन जातो तसे त्या गीयतेमध्ये जे म्हटलं जातं ते भुजंग प्रयात वृत्तात होतं. तर मना सर्व लोकां सिरे वावे इथे 2 वेळा लोकां सिरे वावे इथे 2 वेळा सापाने वळण घेतल्याप्रमाणे आपली चाल किंवा आपला कंठ असा वेगळ्या प्रकारे उच्चार करतो, त्यामुळे त्याला भुजंग प्रयात वृत्त असं म्हणतात. मना सर्व लोकांसिरे व्हावे याच्यामध्ये प्रत्येक या 12 अक्षरांचे तुम्ही 3-3 प्रमाणे गट पाडले तर त्याला गण असं म्हणतात. आणि त्या प्रत्येक गणातलं पहिलं अक्षर हे लघु आणि नंतरची 2 अक्षर ही गुरु आहे, असं या भुजंग प्रयात वृत्ताचं वैशिष्ट्य आहे. आणि एवढे निकष पाळून समर्थांना हे स्फुरलेलं त्यांनी 205च्या 205 मनाचे श्लोक एका रात्रीत लिहिले. यावरून समर्थांची विद्वत्ता काय होती याचा आपल्याला अगदी थोडासा अंदाज येऊ शकतो. म्हणजे एवढे निकष पाळून लिहायचं हेच मुळात प्रचंड कठीण काम. आता समर्थांची जे काही वर्णन केलंय काव्यामध्ये, समर्थांचं जे काही वर्णन येतं ते सगळं भारदस्त आहे. त्याच्यामध्ये रसाळ पण आहे, शृंगार रस आहे, पण शुक्रतारा मंदवारा असा शृंगार रस त्यात नाही. त्यातला शृंगार रस हा भारदस्त आहे. म्हणजे आता लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा म्हणा किंवा सुख करता दुखरता वार्ता विघ्नाची. आता शुक्रतारा मंदवारा कुठे आणि सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी कुठे. त्याच्यामध्ये देवाविषयी आपल्याला रसाळ वर्णन मिळतं, आपल्याला ऐकून फार बरं वाटतं, पण त्या देवाविषयी एक आदर सुद्धा निर्माण होतो. म्हणजे आता सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी असं म्हटलं की अंगामध्ये एक चैतन्य निर्माण होतं. ही समर्थांच्या काव्याची ओळख. हे समर्थांच्या काव्याचे विलक्षण गोष्ट आहे. समर्थांनी जी काही एकूण काव्य लिहिली त्याची जर आपण भव्यतेचा विचार केला साधारण, तर समर्थांचा फक्त दासबोध हा 20 दशक 200 समासांचा आहे. समर्थांचं एकूण जे काही काव्य आहे त्याचं संकलन 36,000 ओव्यांचं आहे. समर्थांनी आपल्या आयुष्यात एकूण 36,000 ओव्यांची त्यांच्या सगळ्या ग्रंथातली जर एकूण गोळाबेरीज केली तर 36,000 ओव्यांची रचना केली. दासबोध हा असा ग्रंथ आहे की त्याच्यामध्ये व्यवस्थापन कसं करावं हे समर्थांनी फार उत्तम सांगितलेलं आहे.
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने दासबोधाला बेस्ट मॅनेजमेंट बुक असा अवॉर्ड दिलेला आहे, असं म्हणतात. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने असं दासबोधाचं वर्णन केलेलं आहे. त्यामुळे दासबोधाची महती आपल्याला लक्षात येते. व्यवस्थापन कुठपासून तर स्वतःच्या वैयक्तिक व्यवस्थापनापासून पारमार्थिक व्यवस्थापनापर्यंत सगळ्या गोष्टींविषयी समर्थ सांगतात. म्हणजे सदा दाता घासो नितोंडा धुवावे, दात कसे घासायचे ते इथपासून आधी प्रपंच करावा नेटका, मग परमार्थ साधन, असं सगळं म्हणजे ए टू झेड सगळ्या गोष्टी जवळपास समर्थांनी याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. समर्थांच्या काव्याचा अजून एक उत्तम नमुना म्हणजे समर्थांनी अफझल खान जेव्हा शिवाजी महाराजांच्या इथे शिवाजी महाराजांवर आक्रमण करण्यासाठी येत होता, तेव्हा त्यांनी शिवाजी महाराजांना एक पत्र लिहिलं. ते पत्र हा समर्थांच्या काव्याचा एक उत्कृष्ट नमुना आहे. हे पत्र मी तुम्हाला एक थोडक्यात सांगतो. विवेके करावे कार्य साधन, जाणार नरतरु हे जाणून, पुढील भविष्यार्थी मन रे हाटोची नाही, चालू नये असन्मार्गी सत्यता बाणल्या अंगी, रघुवीर कृपा ते प्रसंगी दासे महात्म्य वाढवी, रजनीनाथ आणि दिनकर नित्य करीती संचार, घालितात ये रसार लाविले भ्रमण जगदीश, आदिमाया मूळ भवानी हे सकळ ब्रह्मांडाची स्वामिनी, जे विवेक करोनी दुष्ट योजना, असं समर्थांचं एक पत्र आहे. या पत्रातली प्रत्येक ओळ, त्या प्रत्येक ओळीचं अद्याक्षर जर तुम्ही एका खालोखाल एक लिहिलं तर तुम्हाला असं कळेल, विजापुरेचा सरदार निघाला आहे असा मजकूर त्यात येतो. म्हणजे पहिल्या प्रत्येक ओळीतलं पहिलं अक्षर जर तुम्ही एका खालोखाल एक लिहिलं तर विजापुरेचा सरदार निघाला आहे असा गुप्त मजकूर समर्थांनी त्या पत्रामार्फत कळवलेला आहे. त्यानंतर समर्थांचं काव्याचं सगळ्यांना एकदम परिचयाचं असलेलं उत्तम उदाहरण म्हणजे समर्थांच्या आरत्या. आपल्याला सगळ्यांना समर्थांनी लिहिलेल्या आरत्या आपण म्हणतो, पण आपल्याला बऱ्याच वेळा माहित नसतं की या सगळ्या आरत्या समर्थांनी लिहिल्या. सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी मारुतीची आरती असेल, सुखकर्ता दुःखहर्ता गणपतीची आरती असेल, किंवा लवथवती विक्राळा शंकराची आरती असेल, या सगळ्या आरत्या जवळपास समर्थांनी लिहिलेल्या आहेत. आरत्या लिहिताना सुद्धा त्या देवाचं वर्णन कसं केलेलं आहे, सर्वांगीण वर्णन आहे. त्याच्यामध्ये त्या देवाविषयी, तो देव, आता शंकराच्या आरतीचं उदाहरण घेतलं तर त्याची कथा आहे, नीळकंठ कसा झालाय भगवान शंकर, तर त्याचाही उल्लेख त्यांनी त्यात केलेला. म्हणजे त्यांचं ज्ञान अध्यात्मशास्त्राविषयीचं या आरत्यातून आपल्याला त्याची एक छोटीशी झलक पाहायला मिळते. असं एक समर्थांचं भव्य दिव्य काव्य विश्व आहे. आणि त्या काव्य विश्वात मनुष्य जेव्हा उतरतो आणि पोहायला लागतो तेव्हा त्याच्या आनंदाला पारावार उरत नाही. असं म्हणून मी थांबतो. जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. श्रीरामचंद्रार्पणमस्तु. जय जय रघुवीर समर्थ. अत्यंत सुंदर ओम. समर्थांचं जे कवित्व आहे त्याचा एक परिपूर्ण उल्लेख ओमने केलेला आहे. आणि मला एक सांगावंसं वाटतं की समर्थांनी त्यांच्या वयामध्ये, लहान वयामध्ये रामायणाचा जो हे आहे, रामायण जे आपण म्हणतो त्याचा जो युद्धकांड आहे, ज्या वेळेस राम आणि रावणाचं जे युद्ध झालं होतं त्यावेळेस हनुमान प्रत्यक्ष पद्धतीनं तिथं होते. त्यांनी सगळं त्यांच्या डोळ्यांनी विटनेस म्हणून तिथं होते. त्यामुळे समर्थ हे हनुमंताचं रूप असल्यामुळं समर्थांनी मस्त अशा प्रकारे रामायणातील सगळा युद्धकांड आपल्या हाताने लिहिलेला आहे. आणि समर्थांचं मकरंद बुवा याचा उल्लेख करतात कीर्तनामध्ये. त्यामध्ये ते एक ओळ म्हणतात की समर्थांचं अक्षरही बघा म्हटले. कारण आपल्याकडे आता सगळ्या तशा लाईनच्या काय म्हणतो आपण त्याला, छापील लाईन्स आहेत सगळ्या, त्याच्यावरती आपण त्याला धरून लिहितो. पण त्या काळी कोरी कागद होती आणि त्याच्यावरती समर्थांनी लिहिलेलं आहे. म्हणजे काय समर्थांचं अक्षर असावं. आणि त्या अक्षराकडे पाहता म्हणजे निश्चितच माझ्यासारख्याने विचार केला पाहिजे
की अक्षर सुधारण्याबाबत, आणि तितकंच मराठीवर उत्तम प्रभुत्व, संस्कृतवर उत्तम प्रभू. धुळ्याच्या समर्थ वाग्देवता मंदिरामध्ये ते अजूनही स्थापित आहेत. तर कुणाला जर वेळ मिळाला तर नक्की त्या पाहाव्या. खूप खूप धन्यवाद ओम. यानंतर अद्वैत कोण आहे? मला वाटतंय यानंतर हा, समर्थ आणि छत्रपती शिवाजी महाराज सारंग. अद्वैत सारंगला अनम्यूट कर. स्वानंद पाटील म्हणून. समर्थ आणि छत्रपती शिवाजी महाराज अत्यंत महत्वपूर्ण जोडी आहे. एकाने धर्म रक्षिला आणि एकाने धर्म वाढविला असं आपण म्हणू शकतो. त्या महत्वपूर्ण गुरु शिष्यांच्या जोडीबाबत मी विनंती करतो स्वानंदला, अद्वैत स्वानंद पाटील म्हणून तिथे आहे, ते अनम्यूट कर. त्याला अनम्यूट करावं, तो आपल्याला त्यांच्याविषयी सांगेल. अद्वैत अच्छा, मीच होस्ट आहे का? ओके ओके, एकच मिनिट. हा स्वानंद अनम्यूट झालं. हो हो झालं. नमस्कार, जय जय रघुवीर समर्थ. आज मी छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी हा विषय मला देण्यात आला, किंवा या महत्वाच्या विषयावर जसं राधेश्याम म्हणला, तर मला असं वाटतं या विषयाबद्दल आधी थोडं बोलायचं झालं तर जे जे आपण सगळं आत्ता बघितलं की कवी म्हणून समर्थ, किंवा यापुढेही बघू, हे जे सगळे विषय आहेत त्या सगळ्या विषयांचं समजा आपण एकत्रीकरण केलं तर आपल्याला, जेव्हा पत्राचा उल्लेख केला ओमनी की त्या पत्रातनं कसा संदेश पाठवण्यात आला, तर तो शिवाजी महाराजांना पाठवण्यात आला. ते प्रत्येक जो पैलू आहे समर्थांमध्ये, त्या प्रत्येक पैलूचा उपयोग हा शिवाजी महाराजांना झालाय असं मला वाटतं. की जेव्हा आता जे मठ स्थापन केले समर्थांनी, तर ह्याचा कुठेतरी उपयोग हा शिवाजी महाराजांना नक्कीच झालाय. की तो राज्य व्यापक करण्यासाठी का होईना, किंवा या सगळ्या गोष्टींसाठी समर्थांचा उपयोग हा शिवाजी महाराजांना झालेला आहे. तर गुरु आपण समर्थांना नक्कीच म्हणू शकतो शिवाजी महाराजांचे, किंवा हा उल्लेख बऱ्याच वेळा होत नाही. तर हा आधी मला करायचा आहे की प्रत्येक वेळेला आत्ताचं अगदी लेटेस्ट उदाहरण घेतलं, किंवा आता आपल्या तरुण पिढीला एखादा मुलगा खूप डेव्हलप होतो सगळ्या गोष्टींमध्ये, तो सगळ्या गोष्टी म्हणजे अगदी अभ्यास असू देत, किंवा तो कुठली हॉबी करत असेल, संगीत असू देत, कुठली क्रीडा असू देत, त्याच्यात तो मुलगा जसा पुढे जातो तसा तो मुलगा आपल्याला दिसतो. त्याच्या मागे खंबीरपणे जसे आई वडील उभे असतात, म्हणजे अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागे जिजाऊ होत्या, शहाजीराजे होते, पण त्याचबरोबर खूप कणखर भूमिका ही समर्थांची होती असं मला खूप जाणवलं. प्रत्येक वेळेला जशी एक आई किंवा जसे वडील मागे आपल्या प्रत्येक पावलाकडे त्याची नजर असते, तशीच नजर ही रामदास स्वामींची होती. समर्थ जेव्हा जेव्हा मोहीम असू देत किंवा कुठलाही महत्वाचा निर्णय जेव्हा घेत असतील छत्रपती शिवाजी महाराज, तेव्हा पत्राद्वारे का होईना किंवा प्रत्यक्ष भेट घडली असेल, किंवा योग्य ते मार्गदर्शन, म्हणजे ते कदाचित समर्थांचं आता आपण ऐकलं की ते कसे कवी होते, तर खूप विचारवंत होते, की त्यांच्या शब्दाचे एवढे अर्थ निघायचे की आता कदाचित आपण वाचले तर आपल्याला वेगळाच अर्थ तो आपल्याला उमगेल, पण तो खरंच काहीतरी वेगळाच अर्थ होता की जो खरंच शिवाजी महाराजांच्या दिव्य प्रतिभेने तो हेरला आणि कुठल्या तरी पेचाच्या प्रसंगातून ते बाहेर पडले. असे बऱ्याच ठिकाणी उल्लेख आपल्याला आढळतो. तर ह्याच ह्याच्यात की खरंच कसं प्रेम होतं. तर शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा अजून एक क्षण म्हणजे राज्याभिषेक. तर राज्याभिषेक 6 जूनला
तर रायगडावर राज्याभिषेकाची तयारी होती. हा प्रसंग बऱ्याच लोकांना माहिती नसेल आणि मलाही खरं तर माहिती नव्हतं. या अभ्यास करतानाच सापडला की 5 जूनच्या रात्री, मध्यरात्री समर्थ रायगडावर आहेत. केवढा मोठा दिवस आहे, महाराजांसाठीचा एवढा मोठा दिवस आहे आणि या प्रसंगी खरं तर राज्याभिषेक जो आपण प्रसंग सगळा आपण जेव्हा डोळ्याखालून घालतो तेव्हा रामदास स्वामींचा कुठे उल्लेख स्वतः राज्याभिषेकाच्या वेळेला येत नाही. पण त्या मध्यरात्री समर्थ रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना भेटलेले. मध्यरात्री शिवाजी महाराजांनी रामदास स्वामींची पाद्यपूजाही केलेली आहे. आणि सोन्याच्या तारा जडवलेली एक पादुका आहेत. तर त्याही अजून पादुका कुठलं गाव मला आता नीट आठवत नाहीये. पण त्या गावातही अजूनही त्या पादुका आहेत ज्या आता समर्थ सेवा मंडळाकडे आहेत. जसं आता मला कळलेलं आहे. तर त्याही पादुका त्या मध्यरात्री दिलेल्या आहेत राज्याभिषेकाच्या. म्हणजे राज्याभिषेकासारख्या मोठ्या प्रसंगी सुद्धा समर्थांचा आशीर्वाद हा शिवाजी महाराजांना लाभलेला आहे. त्याच्या पुढे जाताना शहाजी राजेंचा उल्लेख आढळतो की शहाजी राजेही समर्थांना भेटलेले. हाही उल्लेख बऱ्याच जणांना माहिती नाही. त्यामुळे एकंदरीतच पूर्ण स्वराज्य स्थापनेपासूनच किंवा स्वराज्याच्या आधीपासून किंबहुना समर्थ जे आहेत ते या कुटुंबापेक्षा या संकल्पनेच्या मागे खूप आधीपासून आहेत. की स्वराज्य असू देत किंवा महाराजांची एकंदरीत पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट जे आता आपण म्हणतो. आता बरेच क्लासेस वगैरे आहेत, कोर्सेस आहेत. तेव्हा ते काही नव्हतं. तर मला असं वाटतं की हे विद्यापीठ अख्खं होतं. समर्थ हे अख्खं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचं विद्यापीठ हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या एवढं निकट होतं, की सगळंच घडलं. म्हणजे व्यवस्थापन असू देत किंवा युद्धाच्या वेळेला युद्धनीती असू देत किंवा एकंदरीतच कुठल्याही गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन असू दे. हा सगळा समर्थांनी महाराजांच्या वेळेला घडवला. तर याची एक गोष्ट सांगतो, की एका गडाचं खूप काम सुरू होतं. बरेच लोक होते. आता गडांची दिव्यता जी आहे ती महाराजांच्या, ती आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. केवढा तो गड असतो, त्याच्यात काय भाग केलेले असतात. त्यामुळे साहजिकच आहे एवढ्या मोठ्यावर चाकर खूप होते. तर अशीच काम सुरू असताना एकदा छत्रपती शिवाजी महाराज त्या गडावर त्यांचं येणं झालं. आणि असं चालता चालता त्यांनी बघितलं, की अरे एवढे चाकर आहेत, एवढं मोठं छाटून आपण बऱ्याच वेळा असं होतं, की एखादा विचार पटकन छाटून जातो. म्हणजे तो आपल्याला तसाच म्हणायचा असतो किंवा असं नाही. पण तो विचार शिवाजी महाराजांच्या मनातून छाटून गेला. तर तेव्हा तिथे अचानक समर्थ आले. त्यांना हे कळलं असेल कदाचित, की असा विचार आलाय. कसं असतं कधी-कधी एका विचाराचं कधी रूपांतर मोठ्या विचारात होतं आणि मग नंतर स्वभावात तो बदल होतो. हे आपल्याला सांगता येत नाही. पण योग्य वेळी कोणीतरी माणूस आपल्या समोर येतो, की जसंच मकरंद परत उल्लेख करावासा वाटतो, की काहीतरी नियोजन केलेलं असतं देवानी, की योग्य वेळी योग्य व्यक्ती समोर येतो. तसे समर्थ रामदास स्वामी अ, शिवाजी महाराजांच्या समोर आले आणि असंच चालत पुढे, की लगेच काही केलं नाही. पण डोक्यात सगळी संकल्पना क्लिअर होती. पुढे नेलं आणि एक मोठा दगड रस्त्यात पडलेला होता. तर रामदास स्वामी म्हणले, की "आता एक काम कर, की हा जो मोठा दगड आहे मध्ये पडलेला, तर तो अडथळा आहे. तो असा का पडलाय?" तर मग महाराज म्हणले, की "नाही, तो नंतर काढण्यात येईल, एवढा मोठा आहे." तर मग रामदास स्वामी म्हणले, की "एक काम कर, की हा जो दगड आहे, तो मध्यातून फोड." रामदास स्वामींनी सांगितलं म्हणजे महाराज लगेच करणारच. त्यामुळे महाराजांनी तसंच केलं. मी जास्ती गोष्ट अशी वाढवून सांगत नाही. तुम्हाला मेन मुद्दा सांगतो. तर तसं 2 भाग केले. तर मध्ये फोडल्या-फोडल्या एक बेडूक टुणकून उडी मारून बाहेर आला. तर मग महाराजांना आश्चर्य वाटलं, की "अरे एवढ्या मोठ्या दगडात आत बेडूक कसं काय राहायला?" साहजिक आहे कोणालाही असं वाटेल. तर हाही विचार मनात आल्या-आल्या समर्थ लगेच म्हणले, "अरे ह्याचाही पोशिंदा तूच आहेस की." तर लगेच आपण म्हणतो, की विचार आला, तर तो चुकीचा विचार आहे हे समर्थांनी लगेच दाखवून दिलं. आपल्याला माहिती नाही हा विचार समजा महाराजांचा तेव्हा रुजला असता आणि तो समजा समर्थांसारख्या गुरूंनी तो लगेच समजा तिथे करेक्ट केला नसता, तर कदाचित स्वभावात किंवा काहीतरी नक्कीच मोठा बदल घडला असता, की जो समर्थांमुळे आता काय त्याला म्हणतो आपण टाळला गेला. तसंच आहे, की एवढ्या बारीक गोष्टींकडे समर्थांचं लक्ष होतं. तर समर्थांनी एक खूप
आता आपल्याला पदव्या किती दिल्या. समर्थांचं खूप प्रेम होतं. समर्थांनी जे पत्र लिहिलंय आपल्याला सगळ्यांना हे माहितीये, निश्चयाचा महामेरू, बहुत जनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. तर श्रीमंत योगी असू देत, जाणता राजा असू देत, शिवकल्याण राजा, काय उपाध्या आहेत. जे आता म्हणायचं गेलं तर मिस्टर, डॉक्टर, ऑनरेबल, ह्याच्याहून जास्ती काही आपण पुढे जात नाही. पण तेव्हा काय उपाध्या दिलेल्या आहेत. तर या सगळ्या उपाध्या दिलेल्या आहेत समर्थांनी, की त्याच्यावरनं आपल्याला शिवाजी महाराजांचं दिव्य प्रतिभेचं नक्कीच आपल्याला जळ बसते. बऱ्याच वेळेला अशी पत्र लिहिली गेली की खूप पेचात सापडले असते महाराज, पण समर्थांनी तिथून वाचवलं त्या पेचाचा आपण म्हणतो प्रसंगातून. त्यामुळे समर्थांचं शिवाजी महाराजांवर प्रेम आणि लक्ष दोन्ही सारखं होतं. आणि ते समर्थांनी शिवाजी महाराजांपर्यंतच न ठेवता जेव्हा शिवाजी महाराजांचं निधन झालं तर त्याच्यानंतर संभाजी महाराजांनी काय प्रसंग होता की महाराजांसारखं छत्र हरवलेलं होतं. आपण आत्ताच्या काळात हे स्टेटमेंट्स खूप ऐकतो की इमोशनल ब्रेकडाऊन किंवा हे डिप्रेशन वगैरे हे आत्ताचे शब्द आहेत, पण तेव्हा संभाजी महाराजांचं खूप इमोशनल ब्रेकडाऊन झालेलं, भावनिकरित्या खूप ते अनस्टेबल झालेले. तर अशा वेळेला त्यांनी काय करायला हवं या सगळ्या गोष्टींवर जे पत्र लिहिलंय, म्हणजे फक्त शिवाजी महाराजांवरच नव्हतं तर नंतर संभाजी महाराजांवरही, म्हणजे अगदी आपण शहाजीराजे बघितलं, त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि मग छत्रपती संभाजी महाराज, या सगळ्यांनाही, की जेव्हा आपण म्हणतो की महत्वाचा काळ होता स्वराज्यासाठी, की आता स्वराज्य हातातून जातंय का काय, अशा काळातही समर्थांनी ते छान निभावून नेलंय. त्यामुळे समर्थ जसे कवी किंवा अध्यात्मात असू देत, कवित्व त्यांचं तेवढंच प्रगल्भ होतं, तेवढंच त्यांचं महाराजांवर आणि स्वराज्यावर प्रेम होतं हे दिसतं. त्यामुळे महाराजांच्या आयुष्यात समर्थ हा एक खूप मोठा घटक होता की ज्यांनी खूप मदत केली आहे महाराजांना. तर हे असं मला 2 शब्द जे म्हणजे सांगायचे होते ते असे होते. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. अत्यंत सुंदर प्रकारे समर्थ आणि महाराजांचा जो संबंध आहे बघा, समर्थांना कुठल्या गुरुला आपल्या शिष्याचं नक्की कौतुक नक्कीच असतं. की द्रोणाचार्यांना सुद्धा अर्जुनाचं इतकं कौतुक होतं असं म्हणू, तर समर्थांना आपल्या शिष्याचं शिवाजी महाराजांचं खूप कौतुक होतं. की प्राचार्य शिवाजीराव भोसले त्यांच्या व्याख्यानात म्हणतात की शिवाजी महाराजांच्या गुणाचं वर्णन करताना समर्थांच्या रसवंतीला बहर आला. रसवंतीला बहर आला म्हणजे काय, यशवंत, कीर्तिवंत, पुण्यवंत, नीतिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, जानता राजा. काय तो शब्द आहे, जानता राजा. त्याला, या राजाला माहितीये कुणाचं कुठं कसं काय करावं, मॅनेजमेंट काय, सगळ्याच ज्ञान आहे, म्हणून जानता राजा. समर्थांनी शब्दही असे खूप सुंदर लिहिलेले. निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, की नुसता पर्वत नाहीये तो, नुसता मेरू नाहीये, महामेरू आहे आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाणार आहे. आणि समर्थांचं जे लेखन आहे ते किती, छत्रपती शिवाजी महाराज समर्थांची जी ही ओळ आहे की आधी ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्वांगी. मला वाटतं समर्थांची ही जी ओळ आहे ती सार्थ कोणी ठरवली तर महाराजांनी ठरवली आहे. महाराजांचा अध्यात्म आपल्याला माहित नाही, शिवाजी महाराज किती आध्यात्मिक होते आपल्याला माहित नाही, पण कवींद्र परमानंद महाराजांच्या बरोबर एक कवी होते, त्यांनी महाराजांच्या सांगण्यावरून महाराजांचं चरित्र लिहिलं. त्यात कवींद्र परमानंद म्हणतात की महाराज रोज ध्यान लावायचे आणि त्यांनी ध्यान लावून आपलं शरीर सोडलेलं आहे. कवींद्र परमानंद असं लिहितात. म्हणजे बघा, सगळ्यात महत्वपूर्ण ग्रंथ आहे शिवाजी महाराजांच्या जीवनाचा अभ्यास करताना शिवभारत हा प्राईम ग्रंथ आहे, प्राईम आपण म्हणू शकतो, की त्याला ठरवून सगळं हे केलं जातं, अभ्यास केला जातो. तिथं तो कवींद्र परमानंद त्या शिवभारताचा लेखक असं लिहितो की महाराज तितकेच अध्यात्मामध्ये सुद्धा लीन होते की त्यांनी आपला शरीर सुद्धा ब्रह्मरंध्रातून, मेडिटेशन टेक्निकनी ब्रह्मरंध्रातून फोडून आपलं प्राण कैलासात प्रयाण केलं, असं ते लिहितात. म्हणजे आधी ते हरिकथा निरूपण, की आधी पहिल्यांदा अध्यात्म, दुसरे ते राजकारण, दुसरं मॅनेजमेंट. राजकारण म्हणजे नेहमीच आम्ही असं केलं, या पक्षाने तसं केलं, त्या पक्षाने, हे नाही. राजकारण म्हणजे सामाजिक स्थितीला धरून केलेलं जे काही म्हणतो आपण काम किंवा मॅनेजमेंट आहे.
आणि तिसरे ते सावधपण, म्हणजे सावधपण यावरती छत्रपती शिवाजी महाराजांना डिलीट पदवी द्यावी किंवा पीएचडी त्यांनी केली हे जाहीर करावं असं मला वाटतं. की किती सावध आहेत प्रसंगी सावधान अखंड राहावे, की प्रत्येक वेळेला सावधानता. या अफजल खानाचा प्रसंग असो नाही तर शाहिस्ते खानाचा, त्याच्यावर एक वेगळं व्याख्यान होईल. प्रचंड सावधान ही जी ओळ आहे ना, ते महाराजांनी जगलेली आहे. त्यामुळं समर्थांना त्याचं क्रेडिट गेलं पाहिजे ऍक्च्युली. हरकत नाही. खूप खूप धन्यवाद. मी एक विनंती करतो आपल्या सर्व यांना, की 10 मिनिटाच्या वरती कुणी जाऊ नका. कृपया आपलं पालन करा. 10 मिनिटं जर झाली असतील तर अद्वैत म्यूट करायला विसरू नकोस. आपण थोडा टाइम 8 मिनिटावर आणूया. 10 नाही, आता 8 मिनिटावर टाइम आणूया. म्हणजे जेणेकरून सगळ्यांचं होईल आणि इतरही श्रोते, वक्ते, ज्यांना श्रोते आहेत, ज्यांना वक्ते म्हणून बोलायचं आहे समर्थाने, ते बोलू शकतील. हरकत नाही. पुढे मी लगेच विनंती करतो राघव. समर्थ आणि हो समर्थांनी या जगाला काय दिले, हो हा विषय सुंदर विषय. हो ते समर्थांनी आपल्याला काय दिलं त्याबद्दल तो बोलेल हो. राघव. नमस्कार. सगळ्यात पहिले मी राधेश्यामला व अभिषेक दादाला धन्यवाद देतो, कारण की त्यांनी मला पहिल्यांदा बोलायची संधी दिली. आणि आज मी समर्थांनी जगाला काय दिले, समर्थांनी जगाला खूप काही दिले, पण आज मला वेळेचा थोडासा कमीपणा आहे, म्हणून मी थोडेच पॉइंट सांगतो तुम्हाला. तर सगळ्यात पहिला पॉइंट नाही तर गुण, आपण व्यायाम म्हणू तर आपण समर्थांच्या बलोपासनेचा अभ्यास करावा. ते रोज 1200 सूर्यनमस्कार घालायचे व रोज सकाळी पासून माध्यान्हपर्यंत गायत्री मंत्राचं पुरस्चरण, 13 कोटी रामनाम व 12 असं त्यांनी 12 वर्षापर्यंत केलं. आपण त्यातला अंश देखील घ्यावा, म्हणजे आपण थोडं तरी करावं त्यातलं, जितकं शक्यता होत असेल तर. त्यामुळे आपली प्रकृती चांगली राहील, मानसिक एकाग्रता वाढेल व सूर्याकडून शक्ती आणि सामर्थ्य मिळेल. आणि दुसरा पॉइंट म्हणजे भाषांचे ज्ञान. समर्थांना 16 भाषा येत होत्या. आणि त्यात जास्तीत जास्त मराठी आणि संस्कृत भाषा सोडून त्यांनी उर्दूमध्ये लिखाण केलेलं आहे. आणि आपण आपली मातृभाषा इंग्रजी आणि आणखी मातृभाषा तसेच जर्मनी आणि फ्रेंच, अशा भाषा शिकल्या पाहिजेत, म्हणजे नाहीतर त्याचा प्रयत्न केला पाहिजे म्हणायला. म्हणजे काय होईल, आपल्याला कम्युनिकेशन मध्ये हे नाही येणार. सो हे होतं ना, कम्युनिकेशन मध्ये अडखळ नाही येणार. आणि मग समर्थांना चालणे फिरण्याची खूप सवय होती, म्हणजे ऍडव्हेंचर करायची खूप सवय होती. त्यांनी म्हणजे पूर्ण देशाटन केलं होतं आपल्या भारत देशाचं. आणि मग अजून एक पॉइंट की त्यांचं वाचन आणि लेखन, जसं ओमदादाने सांगितलं की त्यांची खूप कवित्व आणि साहित्य खूप आहे समर्थांचं. तसं दासबोध, आत्माराम, अजून असं खूप त्यांनी लिहिलेलं आहे. ते त्यांचा एक श्लोक पण आहे, दिसा माझी काहीतरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे, असं आहे. आणि समर्थ म्हणतात, अवगुण सोडिता जाती, उत्तम गुण अभ्यासिता भीती. आता मी थोडं समर्थांविषयी बोलतो. समर्थ असं म्हणतात, अवगुण सोडिता जाती, उत्तम गुण अभ्यासिता भीती. म्हणजे आपण आपल्या जे अवगुण आहेत ते आपण ओळखावे व त्याला सोडून द्यावं, आणि उत्तम गुण अभ्यासिता घेती. उत्तम गुण जे आहेत त्यांना आपण आपल्या डेली लाईफ मध्ये आणावं, असं मी म्हणतो. आळस, निद्रा, दुश्चिंतपणा हे समर्थांचे शत्रू होते. हे आपलेही शत्रू असावेतच. आपण 7 ते 8 तास झोपायला पाहिजे. आळस तर नसावाच, म्हणजे नो टू आळस. आणि समर्थांप्रमाणे आपण प्रयत्नशील असावे, म्हणजे प्रयत्न करत राहावा. ट्राय बट डोंट क्राय ही म्हण आहेच इंग्रजीमध्ये.
आपण प्रयत्न करतच राहावा, कधीतरी आपल्याला त्याचे फळ मिळतेच. जसं समर्थांनी हे समर्थ 12 वर्ष हे करत होते, गायत्री मंत्राचं पुरस्चरण करत होते. अजून आणि मग त्यांना श्रीरामांची प्राप्ती झाली. श्रीरामांनी त्यांना दर्शन दिले असं. आणि समर्थ आपल्या मातृभूमीवर खूप प्रेम करत होते. जसं आता म्हणजे सारंगदादांनी सांगितलं की समर्थांनी आणि शिवाजी महाराजांनी मिळून स्वराज्याला निर्माण केलं. म्हणजे निर्माण केलं शिवाजी महाराजांनी, पण समर्थांनी त्याला शिवाजी महाराजांना साथ दिलं. त्यांना क्ल्यूज दिले की कसं कसं करावं, पुढची चाल काय असावी, असं थोडेसे क्ल्यूज दिले. आणि अजून धर्म समर्थांनी धर्माचे राज्य उभे करण्यासाठी ते झटले. त्यांनी ते देशाटन करताना जिथे जिथे जायचे तिथे त्यांनी मारुती मंदिर स्थापन केलं. आणि जे जे जास्त जिकडे जास्त लोक राहायचे तिकडे मठ मठ बांधले समर्थांनी. तर आता पण ते मठ आहेत, काहीतरी 1100 मठ पूर्ण भारतभरात आहेत त्यांचे. असं आहे. तर धन्यवाद मला बोलण्याची संधी दिली राधेश्यामदादांनी. आणि मी इथे शेवट करतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद राघव. राघव खरं तर आमच्यापैकी सगळ्यात म्हणजे लहानांपैकी एक आहे, पण तरी सुद्धा सांगायला आनंद होतो की त्याने दासबोध हा वाचलेला आहे. आणि अगदीच उत्तम. म्हणजे दासबोध वाचणं सुद्धा या वयामध्ये 8वीच्या, आणि त्याला जे समर्थ कळले त्यांनी ते सांगितलं. त्यातला एक छान पॉइंट मला पटला की समर्थांनी आळसाला महत्व दिलं नाही. त्या समर्थांनी जाणावा, यत्ने विना दरिद्रता, असं समर्थ म्हणतात. आळसू लागला पाठी दुःख ब्रह्मांड भोगवी. म्हणजे ब्रह्मांड एवढं भरून दुःख आळस आपल्याला देऊ शकतो. त्यामुळं ते मकरंद आमचे नेहमी म्हणायचे की ते काही झालं की त्या नोबेता सारखं नसावं. ये मेरे साथी क्यों होता है डोरेमॉन, असं जे रडणं हे समर्थांसारखं स्ट्रॉंग झालं पाहिजे. यत्न तो देव जाणावा. यत्न करा, प्रयत्न करा. आणि प्रयत्ने आपल्याला माहितीये की प्रयत्नांती परमेश्वर अशी जी ओळ ती समर्थांच्याच याच्यातून आहे. दुसऱ्यावरी विसंबिला त्याचा कार्यभाग बुडाला, जो स्वयेची कष्टीत गेला तोच भला, असं समर्थ म्हणतात. तर लगेच